बातमी आहे पावसासंदर्भातली। ऐन दिवाळीत पावसाचं सावट असणार आहे। परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे आणि त्यामुळेच बळीराजासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। यंदा ऐन दिवाळीच्या काळात परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकरी म्हणजेच बळीराजा मोठ्या चिंतेत आहे। गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। उभी पिकं डोळ्यासमोर वाहून गेली। परतीचा पाऊस 12 ऑक्टोबर पासून सक्रिय होण्याची माहिती आहे। त्यामुळे दिवाळीत पाऊस पडणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय। मुंबईसह गोवा, कोकण, दक्षिण किनारी गुजरात आणि सौराष्ट्र भागात मुसळधार पाऊस झाला। मुंबईच्या दक्षिणेकडील भागांना याचा सर्वाधिक फटका बसलाय। ऑगस्ट महिन्यातही मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस झाला होता, ज्यामुळे काही भागात पाणी साचलं होतं। सप्टेंबरमध्येही विक्रमी पावसाची नोंद झाली होती। स्कायमेट वेदर एजन्सीनुसार मुंबई आणि आसपासच्या भागात 2 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडणार नाही, पण त्यानंतर परतीचा पाऊस पुन्हा येऊ शकतो। पूर्वी 2020 मध्ये 8 ऑक्टोबरपर्यंत तर 2024 मध्ये 15 ऑक्टोबरपर्यंत पाऊस झाला होता आणि यावर्षीही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचं प्रमाण असमान पाहायला मिळत असून पुढच्या 24 तासांसाठी राज्याच्या कोणत्या भागांमध्ये पावसाच्या धर्तीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे याबाबतची माहिती हवामान विभागाच्या मुंबई शाखेकडून देण्यात आलेली आहे। ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांसह पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची हजेरी असेल असा इशारा देण्यात आलाय। या दरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही देण्यात आलाय, ज्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। कोकण विभागात येणाऱ्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपातील पावसाच्या सरींची हजेरी असेल, तर मध्य महाराष्ट्रात जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार इथं वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी असेल। पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा, सांगली आणि सोलापुरातही पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तिथं मराठवाड्यात पावसाची तीव्रता कमी होत असली तरी हलक्या सरी नाकारता येत नाहीयेत। तर विदर्भात मात्र भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। मात्र पावसाचा जोर फारसा नसेल। सध्या राज्यात कधी पाऊस तर कधी ऊन असं वातावरण राहील। पावसानं उघडीप दिल्यानं काही भागांमध्ये तापमानात वाढ अपेक्षित आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची बरसात होईल। काही भागांमध्ये पाऊस उघडीप देऊन सूर्यकिरणांची हजेरी असेल, तर काही भागांमध्ये मात्र क्षणात काळे कुट्ट ढग दाटून येतील आणि पावसाला सुरुवात होईल। महाराष्ट्रात सध्या पावसाची स्थिती काय आहे ती देखील पाहूयात। महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचं प्रमाण असमान आहे। पुढील 24 तासांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। कोकणापासून मराठवाड्यापर्यंत पावसाची शक्यता आहे। विशेषतः विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। किनारपट्टी भागात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल।